हॅलो डिअर फ्रेंड्स, यू हॅव टू लर्न विथ लर्निंग. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी आम्ही नवनवीन व्हिडिओ घेऊन येतोय आपल्या हक्काच्या चॅनलवर, म्हणजेच PNG सायन्स बाय विकास सर आणि शिंदे सरांची कोचिंग क्लास बाय शिंदे सर. सो टुडे वी आर डिस्कस पॉइंट which point is the gravitational waves and free fall. What? So gravitational waves and free fall. So what is the gravitational waves? The first one discuss point is the gravitational waves. What? Gravitational waves. But what is the meaning of gravitational waves? Or what is the meaning of waves? What is the definition of waves? Waves are created on the surface of the water when we drop a stone in water. So generated. So the waves are generated. काय होतं ज्यावेळेस वेव्ह कशाला म्हणतात? वेव्ह मीन्स काय? लहरी. तुम्हाला स्क्रीनवर एक चित्र दिसत असेल बघा. त्या चित्रामध्ये काय दिलं? वेव्स तयार होतात. वेव्स कशा तयार होतात बघा. ही अशी दिलेली आहे, समजा एक अशा वेव्स तयार होत राहतात. ओके, सपोज काय केलं मी इथं तुम्हाला आताच मी एक्झाम्पल सांगितलं काय. वेव्स आर क्रिएटेड ऑन अ सरफेस ऑफ द वॉटर व्हेन वी ड्रॉपेड अ स्टोन इन वॉटर. ज्यावेळेस वेव्स कुठे तयार होतात? ज्यावेळेस आपण काय करतो, एखादा दगड घेतो, टेक अ स्मॉल स्टोन, होल्ड इट इज इन युअर हँड्स. म्हणजे ज्यावेळेस काय करतो, आपल्या हातामध्ये काय करतो, एक दगड घेतो आणि तो दगड काय करतो, फेकतो. कशामध्ये फेकतो? पाण्यामध्ये फेकतो. कशामध्ये? पाण्यामध्ये फेकतो. त्यावेळेस काय तयार होतं? त्याच्यामध्ये लहरी तयार होतात. बघा, ऑब्झर्वेशन जर केलं तुम्ही, वेव्स तयार होतात. अशा क्रिएटेड वेव्ह होतात. इथं जर मी स्टोन केला तर अशा तयार होतात. दिसलं तुम्हाला स्क्रीनवर दिसते बघा, ह्या वेव्स तयार होतात. मग ह्या वेव्स काय असतात? ग्रॅव्हिटेशनल वेव्स मध्ये पहिल्या वेव्स हे असतात, ह्या वेव्स असतात. हे काय असतात? वेव्स. याला म्हणतात लहरी. काय म्हणतात त्याला? लहरी. कशाला म्हणणार तुम्हाला मी सांगितलं आता एक्झाम्पल मध्ये. पाण्यामध्ये काय होतात? लहरी तयार होतात. येस नो. ह्या लहरी तयार होतात. कशा क्रिएट होतात? जर तिच्यामध्ये आपण काय केलं, एखादा स्टोन केलं, काय केलं, टाकला, ड्रॉपेड अ स्टोन इन वॉटर. त्या वॉटर मध्ये जर दगड टाकला तर त्याच्यामध्ये काय तयार होतात? लहरी तयार होतात. काय तयार होतात? लहरी. सो डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स like is a light. Okay, a light is also a types of wave. ही पण काय आहे? लाईट पण काय आहे? एक वेव्स आहे. सो इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. व्हॉट? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशाला म्हणायचं, किंवा विद्युत चुंबकीय लहरी कशाला म्हणायचं? तर कशाला म्हणा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इज द वेव्स आर ट्रान्सफर विदाउट अ मीडियम. What definition of electromagnetic waves? The waves are transferred without a medium. म्हणजे कुठल्याही माध्यमातून काय होतं? ट्रान्सफर होत नाही, डायरेक्ट ते जातात. काय होतं? डायरेक्ट. फॉर एक्झाम्पल आता सूर्यप्रकाश आहे, हा काय करतो? डायरेक्ट आपल्याकडे येतो. येस नो. कुठं स्टेशनवर थांबतो किंवा कोणाच्या माध्यमातून येतो का? नाही. पण हे काय असतात? याला म्हणतात वेव्स. म्हणजे काय होतं? डायरेक्ट येतो. एखादा वेव्स कशी येणार? लाईट ऑल्सो टाइप्स ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक. लाईट म्हणजे प्रकाश कसा आहे? डायरेक्ट पडतो ना. म्हणजे याला काय म्हणणार तुम्ही? इलेक्ट्रोमॅग्नेट. मीन्स काय? विद्युत चुंबकीय म्हणणार. काय म्हणणार? विद्युत. मीन्स काय? अ लाईट ऑल्सो अ टाइप्स ऑफ वेव्स. इट इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. रिमेंबर. सो the next topic, the discuss about the gravitational force. Sorry, gravitational waves. So gravitational waves. आपल्याला शिकायचं ग्रॅव्हिटेशनल वेव्स शिकायचं. काय शिकायचं? ग्रॅव्हिटेशनल वेव्स. ग्रॅव्हिटेशनल वेव्स इज अ डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स. It is a very different. Okay, a gravitational waves. That's the first one point. It's a point काय ना? Is a gravitational waves is a very different types of waves. ही कशी आहे? वेगळ्या प्रकारची, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कशी वेव्स आहे ग्रॅव्हिटेशन. अगोदर मी तुम्हाला सांगितलं कुठल्या, की वेव्ह सांगितल्या, लाईट वेव्ह सांगितल्या. लाईट ऑल्सो, लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. फॉर एक्झाम्पल जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स अजून जर सांगायच्या, लाईक गॅमा, एक्स रे,
अल्ट्राव्हायोलेट रेडिओ हे काय सगळ्या कशा येतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हे डायरेक्ट येतात ना. गॅमा एक्सरे माहिती आहे तुम्हाला, एक्सरे काढतो आपण आपला फोटो काढतो ना स्कॅन करतो ते, तर याला एक एक्सरे म्हणजे हीच पण कशी झालेली आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक झाली. इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीन्स काय विदाउट मीडियम. येस नो म्हणजे कुठलं माध्यम लागतं काय याला नाही. हे काय असतं विदाउट मीडियम म्हणजेच काय असं कुठलंही माध्यम त्याला लागत नाही. तर मग आपण बघतो ग्रॅव्हिटेशनल वेव्स इज अ व्हेरी डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स. म्हणजे ही कशी आहे वेगळ्या प्रकारची एक डिफरंट आहे वेगळीच प्रकारचा. मग याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला की हे नेमकं कोणी शोधलं. वेव्स कशा असतात मी तुम्हाला सांगितलं काय असं पाण्यासारख्या. मग अवकाशामध्ये गॅलेक्सीमध्ये पण कशा असतात वेव्स क्रिएट होतात. कशा होतात क्रिएट ऑन द सरफेस गॅलेक्सी सरफेस म्हणजे काय होतं तिथं पण काय होतात ह्या क्रिएट होतात. आता पृथ्वी ओके तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल बघा हे पृथ्वी आहे समजा. इथं काय होतात ह्या ज्या वेव्स असतात ह्याच्या साईडला काय असतात वेव्ह असतात. या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतात या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे काही त्यांचे प्लॅनेट असतात अदर प्लॅनेट असतात ते काय करतात रिव्हॉल्विंग करतात अराउंड द अर्थ. या पृथ्वीच्या भोवती काय करतात ते फिरत असतात का व्हेलॉसिटीमुळं. आणि या व्हेलॉसिटीमुळे काय करतात ते क्रिएट काय करतात त्यांच्या लहरी क्रिएट करतात. आणि या लहरीद्वारे आपण काय करतो कुठली विश्वातील कुठलीही माहिती आपण काय करतो आपल्यापर्यंत पोहोचू शकते. हे रिमेंबर. मग नंतर आपण बघितलं फर्स्ट वन पॉईंट आपला हा झाला. सेकंड वन पॉईंट काय नाही याच्यामध्ये आपला की याला नेमकं शोधलं कोणी. याला शोधलं कोणी याला शोधला आईन्स्टाईनने. आईन्स्टाईन इथली मी Einstein predicated their extents in 1960. कधी 1916 मध्ये काय केलं होतं जो आईन्स्टाईन होता आईन्स्टाईनने काय केलं होतं भाकीत केलं होतं. कशात भाकीत केलं होतं की या अवकाशामध्ये पण काय या गॅलेक्सीमध्ये पण काय येतात लहरी येतात. काय क्रिएट झालेले हे खगोलामध्ये पण काय येतात लहरी क्रिएट झाले. हे कोण सांगितलं होतं आईन्स्टाईनने. कधी सांगितलं होतं 1916 मध्ये. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मग काय केलं याच्यावर रिसर्च झाला आणि रिसर्च झाल्यानंतर काय आलं याला की पुढं हे भाकीत जे केलं होतं आईन्स्टाईनने हे काय आलं त्याला जे सायंटिस्ट होते त्यांना काय आलं हे पटलं. त्याच्यावर रिसर्च झाले. ॲज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इंडियन सायंटिस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ रिसर्च. या रिसर्चचा या जे काही ग्रॅव्हिटीचा आहे किंवा आपण सांगितलं आईन्स्टाईन म्हणजे या जे ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा जो भाग आहे हा भारतीय सायंटिस्ट पण याचा काय महत्वाचा भाग होते. कुठला महत्वाचा भाग कशाच्या इज अ ग्रॅव्हिटेशनल वेव्स. या रिसर्चचा काय होते ते एक महत्वाचा भाग होते. कोण इंडियन सायंटिस्ट. हे लक्षात ठेवायचं. मग त्यानंतर सांगितलं की काय केलं होतं त्याने 1960 म्हणजे 1916 मध्ये काय केलं होतं भाकीत केलं होतं. मग हे कशा होत्या द वेव्स आर व्हेरी वीक. हे क्षीण होत्या आणि द वेव्स आर व्हेरी difficult to detect them. ह्या वेव्ह कशा होत्या द वेव्स आर व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट देम. ह्या कशा होत्या एक डिफिकल्ट होत्या. वेव्स कशा होत्या ह्या तीक्ष्ण होत्या. हे याला शोधणे शक्य होतं का नाही. पण मग कोणी सांगितलं होतं बाकी ते आईन्स्टाईनने बाकी सांगितलं होतं. मग त्याच्यानुसार काय केलं रिसर्च चालू झाले. हे बघा वेव्स कशा तयार झाल्या मी तुम्हाला सांगितलं. वेव्स कशा तयार झाल्या पाण्यामध्ये दगड लागले की होतात ना तयार. फॉर एक्झाम्पल कशा असतात लहरी पाठीमागे जातात. समुद्रामध्ये पण बघा पाणी होतात. त्यानंतर अजून तुम्ही जर स्ट्रिंग दोरी असते बघा दोरी जर काय केली तुम्ही फिरवली एखादी दोरी घेतली अशी हलवली असं काय होतं त्याच्यामध्ये वेव्स तयार होतात क्रिएट होतात ना. चक्र बघा चक्रमध्ये पण वेव्स तयार होतात. पाते बघा त्याच्यामध्ये पण वेव्स तयार होतात. आपल्याला दिसत नाही जम 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 त्याच्यामध्ये पण काय होतं वेव्स तयार होतात. हे लक्षात ठेवायचं. याला म्हणतात लहरी. हा तुमचा होता ग्रॅव्हिटेशनल वेव्स. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवायचं काय की ग्रॅव्हिटेशनल वेव्स काय असतात. ग्रॅव्हिटेशनल वेव्स काय सांगितलं आपल्याला इज अ व्हेरी डिफरंट. ओके त्यानंतर सांगायचं तुम्हाला कोणी शोधले आणि कशा असतात इज अ वीक अँड डिफिकल्ट असतात ते. हे तुम्हाला लक्षात ठेवा. हे अवकाशामध्ये पण काय असतं ग्रॅव्हिटेशनल वेव्स तुम्हाला दिलेलं. हे तुमचा टॉपिक दिलेला आहे एक बॉक्समध्ये दिलेला आहे. हे तुम्हाला तेवढं काही विशेष नाही पण थोडं लक्षात ठेवायचं ऑब्जेक्टिव्हसाठी. हा बॉक्स या बॉक्समधलं तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्हाला विचारल्या जातं.
त्यानंतर बघायचं आपल्याला, हे तर बघितलं, अगोदर बघितलं आपण वेव्स काय असतात, वेव्स समजलं सगळ्यांना. आता बघणार आहे याच्यानंतर आपण फ्री फॉल. काय बघणार आहे? फ्री फॉल. द फर्स्ट वन पॉइंट इज अ ग्रॅव्हिटेशनल वेव्स अँड सेकंड वन इज पॉइंट इज अ फ्री फॉल. व्हॉट फॉल? अ फ्री फॉल. फ्री फॉल मीन्स काय? सो सेकंड वन इज अ फ्री फॉल. व्हॉट? अ फ्री फॉल. आपण बघणार आता फ्री फॉल काय असतं. फ्री फॉल याला मराठीत म्हणतात मुक्त पतन. काय म्हणतात याला? मुक्त पतन. लक्षात ठेवायचं फ्री फॉल काय असतं. सो ऍक्च्युअली अ फॉलिंग अ फ्रीली ऑफ एनी ऑब्जेक्ट डाउन टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. व्हॉट? अ फॉलिंग any object freely on any object down toward the center of the earth. ज्यावेळेस काय होते, एखादी वस्तू कुठे पण काय होते, समजा फॉर एक्झाम्पल काय करते, ती खाली पडते आणि खाली पडत असताना कशी पडते, ती फ्रीली पडते. कशी पडते? फ्रीली पडते टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने ती खाली पडते आणि त्याला आपण काय म्हणतो? फ्री फॉल. सपोज two object held in hand, first one is the balloon, second one is a stone, and a dropped this object dropped from a tall buildings. What? A tall buildings toward the center. काय केलं आपण तिथून? काय केले, ते दोन वस्तू घेतल्या. कुठल्या? बलून अँड स्टोन. ह्या दोन वस्तू घेतल्या आणि तिथून काय केल्या, खाली सोडल्या. बिल्डिंगहून खाली सोडल्या. अरे खाली सोडल्यानंतर काय होणार? व्हॉट हॅपन? सो व्हॉट हॅपन? काय होईल तिथं? तर काय होईल, सगळ्यात अगोदर वस्तू कुठली खाली पडणार आहे, तर दगड. कुठली पडणार आहे? दगड, स्टोन. बिकॉज द मास, स्टोनचं मास आणि बलूनचं मास, कोणाचं मास जास्त आहे, तर मासचं, बलूनचं मास कसं आहे, कमी आहे. आणि जे काय असणार आहे, आणि याचा मास कसा असणार आहे, जास्त असतो. फ्री फॉल. टेक अ स्मॉल स्टोन held it is in your hand and which a force acting on a stone. आपण एक घेतला, एक दगड घेतला, हातामध्ये धरला, त्याच्यावर मग कुठला फोर्स अप्लाय होईल? मी सांगितलं तुम्हाला काय, की वन स्टोन ड्रॉपेड अ फॉल फ्रॉम अ टॉल बिल्डिंग्स. एखादा दगड घेतला, हातात दगड घेतल्यानंतर तो काय केला, बिल्डिंगहून खाली सोडला, तर तो काय होतो, लगेच काय होतो, गुरुत्वाकर्षणाच्या बलावर काय होतो, लगेच तो काय होतो, खाली पडतो. वाय? का पडतो? बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यांच्या गुरुत्वीय बलामुळे काय होतं, एखादी वस्तू, म्हणजे मी स्टोन सोडला इथून, ही बिल्डिंग आहे, ओके, या बिल्डिंगहून काय केला, मी तो स्टोन सोडला, त्या स्टोन सोडल्यानंतर तो कुठे येतो, द सेंटर, टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या केंद्राकडे तो आकर्षला जातो. बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्सलेशन, किंवा आपण त्याला काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा काय करतो, कोणाकडे अट्रॅक्ट होतो, पृथ्वीकडे अट्रॅक्ट होतो. मग फ्री फॉल कशाला म्हणायचं? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्री फॉल? पण मग जे आता मी इथून टाकलेलं आहे, ओके, सपोज मी काय केलेलं आहे, याच्यावरून सोडलेलं आहे, पण हा काय करतो, ज्यावेळेस इथं असतो, या पोझिशनला असतो, दॅट इज कॉल्ड एज अ इनिशियल व्हेलॉसिटी. व्हॉट? द स्टार्टिंग पॉईंट इज अ इनिशियल पॉईंट. आपण त्याला कुठला पॉईंट म्हणणार आहे? इनिशियल पॉईंट. मग इनिशियल पॉईंट म्हणजेच काय, इज अ इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू यू. इज अ इनिशियल व्हेलॉसिटी, यू डिनोटेड इज अ झिरो. ते यू कसं असतं, झिरो असतं. कसं असतं, झिरो. म्हणजे आरंभीचा वेग कसा असणार आहे, झिरो. द इनिशियल व्हेलॉसिटी डिनोटेड बाय यू, आणि यू इज अ झिरो. म्हणजे ज्यावेळेस मी दगड असं धरलेला आहे, ओके, सपोज मी असा दगड धरलेला आहे, आणि दगड इथं धरल्यानंतर हा याची जी पोझिशन असणार, किंवा हा स्थलांतरित हल्ला का नाही, सोडला का नाही, म्हणजेच काय असणार आहे, इज अ यू, इज अ इनिशियल व्हेलॉसिटी, आरंभीचा वेग. मग आरंभीचा वेग हा कसा असणार आहे, झिरो, म्हणजे यू इज इक्वल टू झिरो. मग मी ही वस्तू सोडली, वस्तू सोडल्यानंतर ती काय करणार आहे, इज अ अट्रॅक्ट, अर्थ अट्रॅक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. ती काय करते, ती वस्तू काय करते, आपल्याकडे अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करते, आणि ती काय करते, सरळ काय होते, खाली येते. ओके, आता खाली येते, पण मग काय होतं, त्याला काय लागतो, एक व्हेलॉसिटी लागते. त्याला काय लागतं, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मग काय होतं, कुठं तरी किती वेळ लागतो, त्याला काहीतरी टाइम लागत असं. मग ज्यावेळेस ते खाली येते, ओके, म्हणजे खाली आल्यानंतर काय होतं, यू इज इक्वल टू झिरो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं.
म्हणजेच काय असणार याच्यामध्ये ऍक्सलरेशन असणार. काय असणार आहे ऍक्सलरेशन. मी तुम्हाला सांगितलं ऍक्सलरेशन मीन्स काय ऍक्सलरेट. ओके म्हणजे गाडीचं स्पीड वाढणे कमी जास्त करणे म्हणजेच काय असतं त्यांचा जर हालचाल म्हणतो आपण मुवमेंट म्हणतो. मग ही काय नाही इथून ही काय असतं तुमचं ऍक्सलरेशन असतं. म्हणजेच काय असणार आहे ए बरोबर जी. काय असणार आहे ऍक्सलरेशन डिनोटेड बाय ए म्हणजेच ए इज इक्वल टू जी. हे लक्षात ठेवायचं. ए इज इक्वल टू जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. हे ऍक्सलरेशन असतं यालाच काय म्हणतो आपण जी तिथं धरू शकतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता हे तुम्हाला दिलेलं आहे की ए इज इक्वल टू जी असं ना. मग आता ए इज इक्वल टू जी मग यू इज इक्वल टू 0 सांगितलं तुम्हाला मी. आता काय होते ही वस्तू खाली पडते पण मग कशी पडते तुम्ही सांगितलं ऍक्सलरेशन त्यांच्या गतिमानानुसार किंवा गुरुत्वबलांच्या गतिमानाला प्रभावित करून किंवा गुरुत्वबलाने गतिमान होते. म्हणजेच काय लिहिणार इथं तुम्ही when an object moving only under the influence of the gravitational force. So that is a motion. It is called as a free fall. काय सांगितलं when an object moving only under in influence of the gravitational force. म्हणजे एखादी वस्तू काय होते ज्या गुरुत्वीय बलाने गतिमान होते. काय होते ज्या गुरुत्वीय बलाने काय होते गतिमान होते त्या बलाला काय म्हटलं असतं फ्री फॉल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं मुक्त बल. मग कुठलं येते बल हे ग्रॅव्हिटेशनल. आता काय होतं कसं होतं बघा ही पृथ्वी काय करते इथं दगड आहे या स्टोनला काय करते आपल्याकडे खेचते ना गतिमान करते. कोण करते ही पृथ्वीकडे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करते त्या वस्तूला काय करते आपल्याकडे आकर्षित करते. म्हणजेच काय when an object moving on the under is the influence of the gravitational force, so that is a motion. It is called as a free fall. त्याला आपण त्याला फ्री फॉल. कशाला की वस्तू दिलेली ती वस्तू काय करते आपल्याकडे खाली ओढते गतिमान होते. कशामुळे होते या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ना आणि ती काय होते गतिमान होते. हे लक्षात ठेवायचं. पण मग काय होतं बट ती वस्तूला काय होतो विरोध होतो. अट्रॅक्शन ऑपोजिट साईडला. समजा मी काय केलं आता एखादी वस्तू समजा ही खालून पडते ओके पण मी जर एखादी वस्तू वरती फेकलेली कुठं एखादी वस्तू वरती फेकलेली लक्षात ठेवा. याला तुम्हाला तर माहिती झालं हे काय असतं. काय सांगितलं तुम्हाला की एखाद्या वस्तूला काय होतं गुरुत्वबलाने काय होते एखादी वस्तू काय होते गतिमान होते. एखादी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वबलाने काय होते गतिमान होते. त्या बलाला काय म्हटलं जातं मुक्त पतन असं म्हटलं जातं. मग आता तुम्हाला सांगितलं काय मी तुम्हाला की एखादी वस्तू मी खालून वरती फेकलं दगड फेकलेला आहे. म्हणजेच काय होणार आहे की ज्यावेळेस हे वरती जात असतं त्यावेळेस काय होतं त्याला वरती जाण्यासाठी विरोध होतो. ऑपोजिट साईडला काय होतो विरोध होतो. तो वरती जातो का म्हणजे त्याचा स्पीड कसा होतो कमी होत जातो. कसा होतो कमी होतं. ज्यावेळेस एखादी वस्तू वरती फेकत असतं त्यावेळेस आपल्याला जी कसं धरावं लागत असतो निगेटिव्ह धरावा लागतो. कुठला धरावा लागतो निगेटिव्ह. हे लक्षात ठेवायचं. कारण की इथं तर पॉझिटिव्ह दिलेलं आहे पण ज्यावेळेस वरतून खाली येत असतं त्यावेळेस हा झालेला आहे. पण जर खालून वरती जर फेकत असतं त्यावेळेस कुठला धरायचा निगेटिव्ह. कुठला धरायचा निगेटिव्ह मायनस जी. लक्षात आला. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग आता याच्यात काय केलं याच्यानुसारच म्हणजेच काय फ्री फॉल नुसार काय केलं न्यूटन्स गिव्स अ इक्वेशन ऑफ मोशन. त्यानं आपल्याला 3 इक्वेशन ऑफ मोशन दिलेले. किती 3 इक्वेशन. न्यूटन्सने किती दिलेले आपल्याला 3 इक्वेशन ऑफ मोशन दिलेले. कुठले दिलेले बघा. आता कुठले इक्वेशन दिलेले आपल्याला बघा. पहिला दिला v इज इक्वल टू u प्लस at. तिथे वरती दिलेले बघा मी लिहिलेले s इज इक्वल टू काय लिहिलेले u प्लस 1/at स्क्वेअर. त्यानंतर दिलेले v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2gs. ओके हे त्यानं दिलेले. मग आता हे काय करायचं बघा. आता हे काय दिलेले न्यूटन्स गिव्स अ 3 इक्वेशन ऑफ मोशन. त्यानं 3 प्रकारच्या गतीचे आपल्याला काय समीकरण दिले. कुठलं समीकरण दिलेले v चं दिलेले s चं दिलेले v स्क्वेअरचं दिलेले. आता याला करायचं काय हे लक्षात ठेवा. करायचं काय जे आपल्याला दिलेलं काय दिलेलं आहे u इज इक्वल टू 0 आणि a इज इक्वल टू g. ओके इज acceleration g इज acceleration ड्यू टू द ग्रॅव्हिटी. u इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी किती असते
0. मग आता पुटअप करायचे समीकरण कुठले तयार होतात. पहिलं समीकरण काय आपलं v इज इक्वल टू u प्लस at. आता u च्या जागी काय टाकायचं फक्त आपल्याला 0 म्हणजेच v इज इक्वल टू 0 प्लस at म्हणजेच इक्वेशन काय तयार होतं तुमचं at म्हणजेच v इज इक्वल टू काय आलं तुमचं तयार at. ओके. त्यानंतर सेकंड कसं तयार होईल तुमचं s इज इक्वल टू u प्लस 1 अपॉन at. आता हे दिलं याच्या जागी काय करणार तुम्ही फक्त जिथं u दिलं तिथं काय टाकणार 0 इज अ 0 प्लस 1 अपॉन 2 a किती दिलं तुम्हाला इज अ g इंटू t. ओके. मग काय होणार इथं 0 म्हणजेच 1 अपॉन 2 g t. काय करायला तुमचं gt म्हणजे s इज इक्वल टू काय झालं समीकरण इज अ gt. त्यानंतर थर्ड इक्वेशन काय दिलं तुम्हाला थर्ड इक्वेशन दिलं v स्क्वेअर इज इक्वल टू काय दिलेलं आहे u स्क्वेअर प्लस 2gs. आता g च्या जागी आणि u च्या जागी काय टाकायचं u च्या जागी आपल्याला काय टाकायचंय u च्या जागी टाकायचं आपल्याला 0 स्क्वेअर इज इक्वल टू 0 प्लस 2as. ओके. g च्या जागी a टाकलं 0 0 से 0 जे ना v स्क्वेअर इज इक्वल टू काय नाही 2as. हे इक्वेशन तुमच्या समोर येतं. हे 3 इक्वेशन तुम्हाला दिलेले आणि या 3 इक्वेशन नुसार तुम्ही काय करू शकता तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतात. हे तुम्हाला लक्षात ठेवा. याला म्हणतात फ्री फॉल. काय म्हणतात याला फ्री फॉल. लक्षात ठेवायचं एखादी वस्तू जर वर फेकली जर खालून वर फेकली तर जी काय घ्यायचं असतं नेहमी निगेटिव्ह असतं. कसं असतं निगेटिव्ह. आणि जर वरतून पडत असेल तर जी इज अ पॉझिटिव्ह आणि जा इनिशियल व्हेलॉसिटी कशी असते त्याची 0 असते. ओके. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके. थँक्यू.